हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सो की तुम्ही सगळे मजेत असाल. आणि मला सॉरी बरं का, मला ब्लॉग रोज करायला जमत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की मी थोडीशी आजारी पडले होते, थोडी म्हणजे जास्तच आजारी होते. आणि त्याच्यामध्ये मला काही घेता नाही आलं. आणि आभी घ्यायला आले होते त्या दिवशी, तर मी थोडं क्लिप घेतल्या होत्या. पण ज्या दिवशी ते मला घ्यायला आले त्याच रात्री माझं दुखायला लागलं. मग मी पुढच्या काही क्लिप्स घेतल्या नाही. मग ते पूर्ण माझे हे असे 4-5 दिवस सगळे दुखण्यातच गेले. अजून पण थोडं आहे, पण एकदम मी असं फ्रेश राहण्याचा प्रयत्न करते. कारण जेणेकरून मी त्या माझ्या दुखण्याला अवॉइड करेल आणि म्हणजे त्याला मी इग्नोरच करेल पूर्णपणे. आणि आता सगळे म्हणत आहेत की डेली व्लॉग म्हणजे मिनी ब्लॉग सुरू कर. तर आता मी उद्यापासून प्रयत्न करणार आहे. उद्यापासून मी मिनी ब्लॉगला पण सुरुवात करणार आहे. म्हणजे डेली रुटीन वगैरे सगळं टाकते. आणि तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, आज माझी पण 4th मंथ कंप्लीट झालेत अभिच्या आणि माझ्या लग्नाला. त्याची ॲनिव्हर्सरी म्हणजे ती ॲनिव्हर्सरी वगैरे काही नसतं, पण एक असं आपण करतो नाही का, ज्याची इच्छा आहे ते असं सेलिब्रेशन वगैरे. आणि परत माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी, त्यांच्या लग्नाला 25 इयर्स कंप्लीट झालेत. मग त्याबद्दल आम्ही आज सेलिब्रेशन करणार आहोत. आणि ते सेलिब्रेशन मम्मी पप्पांच्याच घरी आहे. हे त्यांना थोडंसं लेट होणार आहे, त्यामुळं हे मम्मी म्हणली की तू ये पुढे आणि ते मग तसंच तिकडे येतील घरी. त्यामुळंच मी अशी रेडी झाली आहे. कशी वाटते मी, कशी दिसते? प्लीज कमेंट करून सांगा. खूप जुनी साडी आहे ही, कारण लवकर वेळ मला हीच साडी करता येते. पूर्ण म्हणजे फुल कशी दिसते. सगळे म्हणतात की मी साड्या खूप छान घालते, म्हणजे मला साड्या खूप छान नेसता येतात. तर हे खरं आहे का, हे मला नक्की सांगा. आणि ही अशी साडी आहे, खूप जुनी साडी आहे, म्हणजे आता वर्ष होईल या साडीला. पण मी जास्त वेळ नाही ना करत साडी, म्हणून मी कधी दिसली नसेल. कशी दिसते ह्या पुढच्या गोष्टीचा कंटिन्यू करा. पप्पा येत आहेत मला घ्यायला. चला आपण जाऊया घरी. मी आली आहे माझ्या घरी, माझ्या म्हणजे माहेरच्या घरी आली. माझ्या नाही म्हणू शकत. मी माझ्या घरी आली आहे. 2 घर आहेत मला, ऑब्वियसली माहेर आणि सासर. आणि म्हणजे आपलं माहेर हे आपलं खूप म्हणजे खूप अट्रॅक्शन असतं आपलं त्या घरासोबत. त्या घरी मी आली आहे आणि तुम्हाला दाखवते मम्मीने केलेला स्वयंपाक. बाबा माझी मम्मीला एक्सपर्ट आहे स्वयंपाक. चला दाखवते. हे बघा, एवढी सारी बिर्याणी मम्मी एकटीच बनवती, कोणाची हेल्प न घेता. आणि मम्मीला बिर्याणी ही खूप फर्स्ट क्लास जमती. हे सगळं स्वयंपाक बिवड करून मम्मीने किचन हे सगळं उरकून आवरून ठेवलंय. मम्मी तर लय फास्ट आहे बाबा, मम्मीसारखं राहायला वेळ लागणार आहे मला. आणि बाहेर सगळी फॅमिली बसली. हॅपी ॲनिव्हर्सरी. सुधारायचं म्हणून अशा काळामध्ये काहीतरी टाकून द्यायचं लोकांना. हाला मारण्यापेक्षा, हाला शिव्या देण्यापेक्षा ही सजा सगळ्यात मोठी आहे. मला तरी काय माहिती सांगत नसते. करायचं असते सांगत नसते. ओळखलं ते काय ओळखलं काय गरज होते मला असं म्हणायचं. मला भेटल्यावर मी असं म्हणत नाही बाबा, मी घेतोय गपचूप खुश होऊन. प्रॉब्लेम आता चुकून आंघोळ करायचं नाही. मिस केलं काय गोष्टी उशिरा येऊन चूक
हा या वापस मला सांगायचं आता मला त्या गोष्टी ऐकली पुन्हा लोकांना सगळं लग्न काय नाही बोललो मी काय म्हणलं समजा त्या टायमाला मला लग्न नव्हतं करायचं ज्यावेळेस आमचं झालं समजा इंटरेस्ट माझ्या बापाने केलं ते चांगलंच केलं कारण मी वाईट रस्त्यावर गेलेलो होतो त्याच्यामुळे सरळ रस्त्यावर आलो करायचं म्हणजे आमच्या मामाने त्रास पण तसा दिला होता रात्री उड्या मारून कोण यायचं आई वडिलांना ना मग तेच सांगते ना मग मी 2 वाजता कोण यायचं उड्या मारून नाही लग्नाच्या आधी रात्र बाहेर थांबायचे ना ते जसं तुम्ही थांबता गावाकडे तसं तरी तसा पण नसता भेटला तर 24 वर्षात आपल्याला आजचा हा दिवस बघायला भेटला असता काय चुकीचं भाषण केलं बरोबर गेलं बाई हे माझ्या शब्दांचा उलट पूर्णपर्यंत ऐकायला पाहिजे नाही तुम्ही आपण जसे बोलत तसं बोला असं बोलते कसं काय बोलतंय माझ्या शब्दांचे उलट अर्थ काढले असं मला मी नाही करत उलट सांगितलं ना तुम्हाला जे काय बोलत ते तसं तुम्ही हे सांगितलं प्रोफेशनल सांगितलं काय भाषण केलं ते हेच केलं मी वेगळं काय नाही केलं एवढंच म्हणलं जेव्हा 24 वर्षात खडतर दिवस काढून इथपर्यंत आलो हेच म्हणतं शब्द ऐकायला आजचा दिवस असा काहीतरी बोलले माय बापानी मारण्यापेक्षा काहीतरी असं बोलले त्याच्या खूप मोठी शिक्षा दिली मोठी शिक्षा दिली मला काय म्हणते रोज आपण मुलांना एवढे ऐकू असं करणं तसं करू नको हे करू नको त्याच्यापेक्षा माझं एक वैयक्तिक मत आहे की त्यांनी खरं त्यांना खूप सपोर्ट केला म्हणजे कुठल्या गोष्टींसाठी तरी तर मी काय म्हटलं किंवा मायबापाने लेकरांना शिव्या घालण्यापेक्षा रोज बडबड करण्यापेक्षा गळ्यात असं लग्न करून टाकलं तर तो बरोबर बघतो ना नंतर पुढं हे बोललो काय बोललो द्यायची मुलांना बघ तुला साधा देण्यापेक्षा मारण्यापेक्षा हे मी तुम्हाला काय माहिती ते सगळं मन दिले हेच मी म्हणतोय तुम्ही जे विचार तुम्ही दर दाट काढता तुमचं म्हणणं काय आता नाही म्हणतात ना की बाबा पोरगे बिघडले तिथे टाकून द्यावा ना सेलिब्रेशन झाले करून आलोय आम्ही घरी आम्ही गेलेत पिल्लूकडे आणि पप्पांचं गिफ्ट तर आवडलं मला आणि माझं सेल्फ गिफ्ट पण आहे अभिनकडनं गिफ्ट आहे की कोणाकडनं गिफ्ट आहे हे मलाच कळत नाही आहे पण मला असं वाटतं की सेल्फ गिफ्टच असेल ही माझ्यासाठी कारण मी घेतले ना मी गेलो होते दुकानात घ्यायला काय ते दाखवतेच